व्याज द्या लक्ष पहा मी काय म्हणतो व्याज व्याज इंटरेस्ट तर व्याजाचे किती प्रकार आहे दोन है ना व्याजाचे दोन प्रकार एक म्हटलं आपण है ना सरळ व्याज ज्याला आपण म्हणतो है ना सरळ व्याज लक्ष द्यायचं म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि एक आहे म्हणजे ते चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज ठीक आहे ना ज्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड इंटरेस्ट सी आहे इंटरेस्टचे दोन प्रकार एक चक्रवाढ व्याज एक सरळ व्याज है ना सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरळ व्याज म्हणजे असं व्याज जे दरवर्षी सारखं लागते सरळ व्याज हे दरवर्षी सारखं असते है ना पण चक्रवाढ व्याज हे प्रत्येक वर्षी वेगवेगळं असते आता सरळ व्याज म्हणजे जसं समजा आपण म्हटली मुद्दल 1000 रुपये उदाहरणार्थ लक्ष द्यायचं 1000 रुपये मुद्दलावर जशा तसे रेट समजा आपण घेतले 10% दरानं नंबर ऑफ इयर्स एक वर्षाचे सरळ व्याज किती असं जर गणित असलं तर एका वर्षाचं सरळ व्याज आपण काढतो है ना ठीक तर PNR भागेला 100 तर हे 2 झिरो कॅन्सल होते 10 10 100 सरळ व्याज आलं 100 रुपये ओके ठीक आता समजा दुसऱ्या वर्षी 1000 रुपये मुद्दल आहे रेट 10% आहे आता नंबर ऑफ इयर्स 2 वर्षाचं सरळ व्याज किती असं गणित आहे मग आता मुद्दल सारखी सरळ व्याजात मुद्दल बदलत नाही दरवर्षी मुद्दली सारखी रेट पण सारखा ठीक ओके आता 2 वर्षाचं जर व्याज काढतो म्हटलं तर 100 हे ते एका वर्षाचं 2 वर्षाचं व्याज किती निघते 200 रुपये सरळ व्याज तेच जर चक्रवाढ व्याजचा कन्सेप्ट आपण पाहला है ना चक्रवाढ व्याजचा कन्सेप्ट तर P आहे 1000 रुपये चक्रवाढ व्याजात रेट आहे 10% एका वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट किती असं गणित आहे है ना मग चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर P1 अधिक R भागेला 100/n या फॉर्म्युल्यानं आपण मी कन्सेप्ट शिकवतो ठीक या फॉर्म्युल्यानं आपण चक्रवाढ व्याज काढू शकतो मुद्दल आहे 1000 आपण इझिली काढू शकतो 1 अधिक रेट आहे 10/100 नंबर ऑफ इयर्स आहे 1 झिरो झाला कॅन्सल 1000 गुणेला 10 गुणेला किती रे 1110 1 झिरो इथला 1 झिरो काय झाला कॅन्सल आता इथं किती आले 1100 हे काय भेटते रास याच्यामधून मायनस करतो 1000 तर व्याज किती भेटते 100 रुपये है ना म्हणून आपण कन्सेप्ट असा म्हटला की चक्रवाढ व्याज पहिलं एका वर्षाचं आणि सरळ व्याज एका वर्षाचं हे कसं असते सारखंच असते म्हणजे 1 वर्षाचं मिळणारं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखंच असते समान मुद्दल समान दर ओके नक्की चालेल आता 2 वर्षाचं जर दुसऱ्या वर्षाचं जर काढायचं असेल तर चक्रवाढ व्याजचा कन्सेप्ट असा आहे की या मुद्दलात हे व्याज ऍड होते मग दुसऱ्या वर्षीसाठी मुद्दल भेटते 1100 रुपये आणि मग त्या नवीन मुद्दलावर 1100चे 10% काढायला लागते पुढच्या वर्षीचं कंपाऊंड इंटरेस्ट 110 रुपये भेटते है ना म्हणून म्हटलं आपण चक्रवाढ व्याज हे एका वर्षी 100 भेटलं दुसऱ्या वर्षी 110 भेटलं दरवर्षी सारखं नसते पण सरळ व्याज तसं नाही 2 वर्ष म्हणजे हे काय घेतलं 2 जसं इथं 2000 ते 2001 हे झालं 1 वर्ष तर हे 2000 ते 2002 डायरेक्ट 2 वर्ष म्हणजे 2000 ते 2001 मध्ये 100 रुपये 2001 ते 2002 मध्ये पण 100 रुपये पडलं दरवर्षी सरळ व्याज सारखं असते चक्रवाढ व्याज दरवर्षी बदलत राहते ठीक आहे ना चाल नक्की कन्सेप्ट क्लिअर आहे आणि एक अजून लक्षात ठेव जा पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज आणि पहिल्या वर्षीचं सरळ व्याज हे कसं राहते सारखं असा आहे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक
है ना. ते सरळ व्याज मध्ये मुद्दल जी आहे ती दरवर्षी सारखी राहते. चक्रवाढ व्याज मध्ये पहिल्या वर्षी मुद्दल जी असेल तीच पुढच्या वर्षी राहत नाही, मुद्दल बदलते. कारण चक्रवाढ व्याज मध्ये मुद्दलात आपण व्याज मिळवतो, नवीन मुद्दल तयार करतो. क्लिअर. ठीक. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. आता या सरळ व्याजवर आपण सगळे गणित बघू, है ना. ठीक. चालेल. आता सिंपल इंटरेस्टचा म्हणजे सरळ व्याजचा फॉर्म्युला काय, PNR भागेला 100. यानं काय भेटते, व्याज भेटते, व्याज. मग P म्हणजे आपण काय म्हणतो, तर P म्हणजे असते प्रिन्सिपल. ठीक आहे, प्रिन्सिपल. आणि म्हणजेच त्याला इंग्लिश मराठीत आपण काय म्हटलं, मुद्दल, है ना. ठीक. नंबर ऑफ इयर्स, N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, है ना, म्हणजे हे असते मुदत जी असते वर्षात. पडलं. ठीक. आणि त्याच्यानंतर R ला आपण म्हणतो रेट, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दर, है ना, दर. आणि PNR भागेला 100 न भेटते SI म्हणजे व्याज, सरळ व्याज. बरं. आता एक अजून कन्सेप्ट आहे तो म्हणजे रास, त्याला इंग्लिश मध्ये अमाऊंट म्हणतो आपण. रास ही तयार होते म्हणजे मुद्दल मध्ये जर व्याज मिळवलं तर व्याज हे कोणतेही असू शकते, सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज. मुद्दल मध्ये व्याज मिळवलं तर काय भेटते, रास. पडते. ठीक. मग हे तुम्ही लिहिलं. इथं मुद्दल किती दिली आहे, 1000 रुपये मुद्दलाचे, है ना. रेट किती दिले आपल्याला, 10% दरानं. नंबर ऑफ इयर्स किती दिलाय, 3 वर्षाचे. बरं. यावेळेस काय विचारलं तर आपल्याला, सरळ व्याज किती, असा प्रश्न आहे ना. मग आपल्याला माहिती आहे ना सरळ व्याजचा फॉर्म्युला काय, PNR भागेला 100. मुद्दल दिली आहे 1000, नंबर ऑफ इयर्स आहे 3, रेट आहे 10, भागेला किती, 100. असं. आणि 100 गुणिला 3 किती रुपये, 300 रुपये. मग व्याज किती येते, 300 रुपये. बरोबर. ठीक. पण जर आपला अभ्यास झाला आहे याच्यावर कमांड असेल तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेस भागेला काय असणार आहे, 100. प्रत्येक वेळेस 100 भागाकारात असणार आहे, है ना. ठीक. मग तुम्ही जे गणित आहे त्या गणितातलेच, है ना, 2 0 कॅन्सल करू शकता आणि सरळ सरळ मग राहिलेल्याचा गुणाकार करा. ते काय असेल, 3 वर्षाचं व्याज. असं तुम्ही करू शकता. जसं 10 10 100 गुणिला 3 तुम्ही म्हणू शकता सरळ व्याज किती, 300. असं डायरेक्ट म्हणू शकता, कारण प्रत्येक वेळेस भागेला काय असणार आहे, 100. ठीक आहे. चालेल. किती रुपये मुद्दल दिली, 5000 रुपये. बरोबर ना. ठीक. 5000 रुपये मुद्दलाचे, 5000 रुपये मुद्दलाचे. रेट किती दिला तर यावेळेस 8% दरानं. किती वर्षाचे म्हटलं, 4 वर्षाचे. आणि काय काढा, सरळ व्याज काढा. केव्हा केव्हा तुम्हाला रास विचारत, है ना. ठीक. रास किती असंही म्हणू शकते. बरं. आता मला माहित आहे की प्रत्येक वेळेस भागेला काय होणार आहे, 100. तर हे 2 0 तुम्ही कॅन्सल करू शकता. असं 8 5 40, 400, 4 चूक 16, 1600 असं करू शकता. किंवा SI बरोबर PNR भागेला 100. 0 झाले कॅन्सल. 5 चूक 20 हे झाले 200 गुणेला 8, 8 2 1600. म्हणून चक्रवाढ व्याज किती, 1600. ओके. काय म्हटलं गणित की मुद्दल दिली आपल्याला 1500 रुपये मुद्दलाचे, है ना. लक्ष द्यायचं. 10/4 दराने किती, नंबर ऑफ इयर्स काय दिलं, 4 महिने, है ना. 4 महिन्याचे. असं गणित आहे. गणित व्यवस्थित वाचायचं. 4 वर्षाचे नाही आहे, 4 महिन्याचे. आणि काय काढायचं आहे, सरळ व्याज किती. ओके. आणि N ची किंमत आपण काय म्हणतो, नंबर ऑफ इयर्स, मंथ नाही, है ना. म्हणून सगळ्यात पहिले की याचं रूपांतर करायचं वर्षात. तर 4 1 4, 4 3 12, 1/3 वर्षे. समजलं. म्हणजे 4 महिने म्हणजे 1/3 वर्ष. हे वापरायचं. ओके. मग आता SI चा फॉर्म्युला आहे PNR भागेला 100. P ची किंमत आहे आपल्याकडे 1500. नंबर ऑफ इयर्स आहे 1/3
आणि रेट आहे 4 भागेला किती मग 100. मग 3 1 3 3 5 15 100 1 100 100 5 5 चूक 20 किती रुपये व्याज आलं मग 20 रुपये. ओके ठीक, लक्ष द्या मी काय म्हणत आहे. या स्टेपवर तुम्ही असंही करू शकता बरं. पहा 1500 गुणेला पी हा n किती आहे 3. आपल्याला माहिती आहे गणिताच्या नियमानुसार 3 कुठे जाते खाली. मग तुम्ही असं करू शकता बिंदास असंच करायचं है ना. गुणेला किती 4 अपॉन हे छेदातले 3 आणि गुणेला 100. अशीच मांडणी करायची प्रत्येक वेळेस. ठीक आहे, सोपं जाते. ओके ठीक. आता साहजिक 2 0 झाले कॅन्सल. 3 5 15 5 चूक 20 म्हणून किती रुपये 20 रुपये. ओके क्लिअर. 7300 रुपये मुद्दलाचे दशादशे 2 दरानं 225 दिवसाचं सरळ व्याज. मग आपल्याला माहिती आहे याचं रूपांतर वर्षात करणे भागेला 365 देतो. मग SI बरोबर आपल्याकडे फॉर्म्युला आहे PNR भागेला 100 आणि गुणेला 365. समजलं मी काय सांगितले ते मेथड आहे ना. असं वापरायचं ते भागाकारातच घ्यायचं है ना, इथं नाही लिहत बसायचं. ओके असो. आता साहजिकच 0 0 काय झाले कॅन्सल. आता सरळ सरळ 73 न भाग जाते. 7 5 35. आता 73 गुणेला 5 करून पाहू बरं काय होते तो. 73 गुणेला 5 5 3 15 5 7 5 35 आणि 36 है ना. ठीक 73 किती 5. ओके आता 5 चूक 20 किती राहिले 2 5 5 25 45 गुणेला किती 2 आणि 45 दोन्ही किती 90 म्हणून व्याज किती 90 रुपये. घ्या 2190 रुपये मुद्दलाचे दशादशे 3 दरानं 150 दिवसाचे सरळ व्याज. असं गणित आहे. मग आपल्याला माहित आहे सरळ व्याजचा फॉर्म्युला आपण वापरतो. SI बरोबर PNR भागेला 100. फक्त इथं n हा दिवसात असल्यामुळे भागेला 365. ओके ठीक. आता परत 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल. पुन्हा 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल. ओके ठीक. आता पहा इथं सुरुवातीला तर 5 न भाग चालला तर 5 न भाग ठीक आहे ना. ओके 5 त्रिक 15 5 7 35 एक राहिला 5 त्रिक 15 7 त्रिक 21 3 त्रिक 9 है ना. म्हणजे 73 त्रिक. ओके इथपर्यंत 3 त्रिक 9 9 त्रिक 27. सरळ व्याज किती येते मग 27 रुपये. ओके ठीक. बरं या गणितात जर तुम्हाला रास काढा म्हटलं तर रास कशी निघते मुद्दल प्लस हे व्याज 27 रुपये है ना. काय निघल रास. समजा विचारलं रास काढा तर 9 आणि 2 1101 पुन्हा 2 2 2217 रुपये काय निघल रास. ओके व्याज किती आहे 27 रुपये. आता हे गणित काय म्हणत आहे 20% दरानं 2 वर्षाचं 1800 रुपये व्याज येते. म्हणते व्याज मुद्दल काढायचे. कधी असं गणित असते है ना. ठीक. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना SI बरोबर PNR भागेला 100. व्याज किती भेटत आहे 1800. बरं हे भागाकारातलं कुठे जाणार आहे गुणाकारात. बरोबर मुद्दल माहिती आहे का नाही. गुणेला नंबर ऑफ इयर्स किती आहे 2 गुणेला रेट किती आहे 20. समजलं. मी भागाकारातलं डायरेक्ट गुणाकारात आणलं आहे ना एका स्टेप मध्ये. चला आता 20 1 20 20 5 100 पुन्हा 2 1 2 2 9 18 आणि 9 5 45 वर 2 0 बरोबर काय पी. तर रक्कम कोणती तर 4500 है ना. क्लिअर. काय 1350 रुपये मुद्दलाचे 5 महिन्याचे व्याजचे येत आहे ना ते 45 रुपये येत आहे. आणि काय काढा म्हणते दर है ना. रेट किती म्हणते रेट दर काढायचा आहे. मग सरळ व्याजचा सिंपल एक फॉर्म्युला आहे ना. सरळ व्याजचा फॉर्म्युला काय होता सरळ व्याज बरोबर
एन आर भागेला काय होते 100. बस व्याजाच्या ठिकाणी व्याज लिहा 45 आणि हा जो 100 भागाकारात आहे तो तिकडे जाऊन काय जाते गुणाकारात. गुणेला किती 100 बरोबर. मुद्दल किती आहे 1350 रुपये. नंबर ऑफ इयर्स काय दिसत आहे इथं 5 महिने. फक्त याला काय करा 5/12 वर्ष आणि गुणेला काय काढा म्हणते दर. समजलं ठीक. आता हा भागाकारातला 12 एक तर इकडे जाऊन गुणेला होते है ना, किंवा तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता भाग देऊ शकता पडते ठीक. म्हणजे 0 0 झाला कॅन्सल 5 1 5 5 9 है ना 45 आणि 9 न 15 ला भाग जाते का रे, म्हणजे 9 ला 135 ला कितीचा 15चा 9 किती सरळ सरळ 15 आणि आता इथं भाग जाते 3चा 3 चूक 12 3 5 15 परत 5 न 10 ला भाग जाते 5 2 10 आणि भागाकारातला गुणाकारात जाते 4 2 8. दर किती टक्के आहे मग 8% दर है ना असं. लिहा मग पटकन. आता हा जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तुम्ही सिंपली करू शकता ना है ना, ज्या पद्धतीनं समजा असंही करू शकता 45 व्याज बरोबर है ना मुद्दल किती दिली आहे 1350 गुणेला नंबर ऑफ इयर्स किती 5 महिने गुणेला रेट दिला आपल्याला तो विचारला है ना भागेला. ठीक आहे 5 भागेला किती घेतो 12. का भागेला 12 घेतलं कारण इथं 5 महिने आहे त्याचं रूपांतर वर्षात करताना 5/12 गुणेला किती 100 असंही करू शकतो. आता एकदाचे भागाकारातलं गुणाकारात नाही गुणाकारातलं भागाकारात नाही म्हणजे तुम्ही सरळ सरळ असं करू शकता 45 गुणेला 12 गुणेला 100 भागेला एकाने आणा 1350 गुणेला 5 बरोबर काय आर असंही करू शकतो आपण है ना. हे भागाकारातलं गुणाकारात नेलं आणि गुणाकारातलं भागा. आता तुम्ही सॉल्व्ह करत राहा 0 0 कॅन्सल 5 9 45 9 15 135. आता पुन्हा अजून कितीचा भाग जात रे तर 5 3 15 5 2 10 3 1 3 3 चौक 12 4 2 तरीही रेट येते 8%. आता कॅल्क्युलेशन तुमचा पार्ट आहे.